ही जी सगळी प्रोसेस आहे ना दाखवण्याचा हाच एक हेतू आहे की समजावं लोकांना, जर तुम्ही एकटा प्रवास करत आहात किंवा फर्स्ट टाइम प्रवास करत आहात आणि जर काही तुम्हाला माहिती नसेल तर ते समजावं म्हणून. नमस्कार मंडळी, तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज मी इंडियाला जात आहे आणि माझी फ्लाईट आहे 1-2.5 तासांनी आहे आणि त्याच्या आधी ना चेकिंग करावी लागते आणि खूप गर्दी असते इथं, खूप वेळ लागतो. त्यामुळे आम्ही आधीच आलेलो आहोत आणि ह्यांनी मला पाठवून द्यायला आलेले आहेत तिथं आणि तिथून पुढे मला एकटीला जायचं आहे. आणि ॲक्च्युली ही माझी दुसरी टाईम आहे जी मी एकटी चालले. जेव्हा आपण आतमध्ये येतो ना तेव्हा इथं असं चेकिंग म्हणून लिहिलेलं असतं, तर जिथं चेकिंग लिहिलेलं असेल तिथून आपल्याला वर जायचं आहे. इथे आपण पार्क करू शकतो गाडी, किंवा टॅक्सीने यायचं असेल तर बाहेर आहे. टुलिप्स पण आलेले आहेत. टुलिप्स पण खूप सुंदर दिसतात. जेव्हा मी फर्स्ट टाईम आले होते ना तेव्हा असेच बाहेर हे आलेले मला न्यायला आणि खूप छान असं वाटत होतं इथं. चला आपण आता चेकिंग करूया. म्हणजे सगळी प्रोसेस दाखवली, जर कोणी पहिल्यांदा येत असेल तर त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे काही काही प्रोसेस ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. चला इथे बघ ना, हा ते काय वाटते एकदम पहिलंच 21:40 म्हणजे 20 नंबर आहे चेक इन, समजलं तर. आपल्याला 20 नंबरच्या गेटवर जायचं आहे आणि तुम्ही बघू शकता गेट नंबर दिलेले असतात आणि ते गेट नंबर बघूनच आपल्याला तिथं चेकिंगसाठी जायचं आहे. म्हणजे इथं ॲम्स्टरडॅममध्ये जर तुम्ही ॲम्स्टरडॅममधून मुंबईला जात असाल तर. आणि आता तिथं आपल्याला ही बॅग द्यायची, तुम्ही बॅग चेकिंग करतात, बोर्डिंग पास आपल्याला देतात आणि मग पुढं पाठवतात आणि मग तिथं सगळं इमिग्रेशनची प्रोसेस वगैरे ती सगळी होते. इथं ना आता सेल्फ चेकिंग आहे, तर ते तुम्ही सेल्फ चेकिंग पण ह्या साईडला करू शकता. आम्ही त्या साईडला केलं, तर पण जर तुम्हाला सेल्फ चेकिंग करायचं असेल तर इथं तुम्ही करू शकता. आणि मला आता जायचं आहे इकडं आतमध्ये. माझा गेट नंबर जो आहे ते E20 आहे, तिकडे मला जायचं आहे. आणि आता हे काय पुढे येऊ शकत नाहीत कारण मला इथं चेकिंग करून माझ्याकडे पास आहे, त्यांच्याकडे नाही आहे. ठीक आहे, चालतंय. तर आता इथं सिक्युरिटी चेकिंग होणार आहे, तर अशा लाईनमध्ये सगळे जातात. तर इथं ही अशी प्रोसेस असते. तर इथं आपल्याला ना आपलं सगळं साहित्य, मग बॅग वगैरे असेल, जे काय असेल ते काढावं लागतं आणि ते सगळे चेक करतात. आणि इथे तुम्ही बघू शकता लाईनमध्ये सगळे उभे आहेत. तर इथं ना पासपोर्ट आपले बघून सोडतात. ज्यांचं EU म्हणजे फॉरेन पासपोर्ट आहे, जे युरोप पासपोर्ट आहे ते त्या साईडला जातात आणि आपल्या इंडियन पासपोर्टवाल्यांना ह्या साईडला. तर आता आपण इथं लाईनमध्ये उभे आहोत आणि पुढे जाणार आहोत. तुम्ही बघू शकता आता इथं ना पासपोर्ट वगैरे चेक होत आहेत आणि तिथं ना शिक्का ते म्हणजे शिक्का मारतात पासपोर्टवर, ते शिक्का मारतात पासपोर्टवर आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट आपल्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे. प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो आपला गेट असणार आहे त्या गेटवर जाऊन थांबायचं आहे आपल्याला आणि त्याच लाईनमध्ये आपण आता आहोत. तर आता पासपोर्ट चेकिंग वगैरे झालेलं आहे, ह्याच्यावर शिक्का बसलेला आहे. एकदा का शिक्का बसला की म्हणजे तुम्ही फ्री असं तुमच्या गेटवर जायला. आणि माझं ते झालेलं आहे. तर तिथं मी जेव्हा येत होते ना तर तिथं लिहिलेलं होतं की, एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. बाहेर पडल्यानंतर मला असं दिलेलं होतं ऑल गेट्स आणि एअरलाईन लॉन्च 4252. आणि माझं जे गेट आहे ते मी सांगितलेलं होतं की 20 नंबरला मला ॲक्च्युली जायचं आहे आणि 20 नंबर मला खाली दिसलं तिथं, मी ते चेक केलं. तर हे बघा ऑल गेट्स. मग तुम्ही इथून असं खाली जाऊ शकता, पण त्याच्या आधी जर तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल तर इथं आहे वॉशरूम वगैरे, तर तुम्ही इथं आतमध्ये वॉशरूमला जाऊ शकता आणि देन तुम्ही मग इकडं खाली जाऊ शकता तुमच्या गेटकडे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं लिहिलं आहे गेट FGH, तिथे लिहिलं आहे गेट ABCD, जे की आपल्याला तिकडं डायरेक्ट सरळ जायचं आहे. पण इथं लिहिलं आहे गेट E आणि Eच्या पुढे लिहिलं आहे 1 ते 24. ह्याचा अर्थ ज्यांचा गेट E असेल आणि 1 ते 24पर्यंत ज्यांचा पण नंबर असेल ना त्यांनी ह्या साईडला जायचं आहे. त्यांनी ॲरो केलेला आहे आणि ABCD वाले त्या साईडला जायचे आहेत. तर मग
असंच आपल्याला गेट जे आहे ते फॉलो करत पुढं जायचं आहे. आणि इथं असं शॉप्स वगैरे असतं, जर कोणाला काय हवं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. आणि हे बघा इथे लिहिलं आहे E2 ते 2224. आणि मला जायचं आहे 20ला, तर खूप लांब आहे ते, तर चालत जावं लागणार. तर हेच की तुम्ही तुमचं फर्स्ट तिकीट चेक करा आणि त्यावर काय नंबर लिहिलं आहे हा मेन म्हणजे तो बघा. नाहीतर कसं इथं कन्फ्युजन खूप होऊ शकतं, कारण खूप सारे नंबर्स असतात, कधी कळत नाही. कारण मगाशी माझं तसं झालेलं. ॲक्च्युली त्यांनी ABCD लिहिलेलं होतं आणि त्याच्या खाली T आणि 1-2 नंबर होते. तर मला त्याच्यामध्ये त्या नंबरमध्ये कन्फ्युजन झालं, पण T म्हणजे ट्रान्सफर होतं ते. आणि तर तसा गोंधळ होऊ नये म्हणून सांगते मी. तर जो आपला नंबर असेल, जो काही जे काही अल्फाबेट असेल आणि त्याच्या पुढे जो काही नंबर असेल तो तुम्ही तिकडं जायचा आहे. आता इथं E4 म्हणजे ज्यांच्या तिकिटाच्या पुढं E4 लिहिलेला असेल तुमचा गेट नंबर, त्यांनी इथं वेटिंग एरिया आहे हा. तर ह्या वेटिंग एरियामध्ये तुम्ही वेट करू शकता. आणि जेव्हा तुमचा बोर्डिंग टाईम असेल तेव्हा ते अनाऊन्स करतात. आणि ह्याच्यामध्ये पण ते अनाऊन्स करतात, पण ते असं अनाऊन्स करतात की कंपार्टमेंट वाईज अनाऊन्स करतात. बोर्डिंगचा टाईम झाला आहे म्हणून ते अनाऊन्स करतात एकदा, आणि त्याच्यानंतर कंपार्टमेंट वाईज ते लोकांना बोलवतात की कंपार्टमेंटवाले या, 4 कंपार्टमेंटवाले या, असं म्हणून. ते जे कंपार्टमेंट असतात ते फ्लाईट्समध्ये असतात, त्याच्यामध्ये लोकांना ते म्हणजे बोलवतात आणि मग त्यांना एंट्री देतात. आणि ह्याच्याही आधी फर्स्ट प्रायोरिटीची बोर्डिंग असते, त्यांना आधी जायला देतात. तर अशी एकंदरीत ही प्रोसेस आहे ॲक्च्युली. मी असं जाता असे आजूबाजूला रेस्टॉरंट वगैरे बघाल, शॉप्स वगैरे असतात असे. तर हे जे असतं हे सगळं कस्टम फ्री असतं. तर तुम्ही इथं घेतला तर ह्याचे तुम्हाला काही पैसे वगैरे भरावे लागत नाहीत एक्स्ट्रा, जे की कस्टमचे भरावे लागतात. हे टॉयचं आहे, बघू शकता. आता E18 आणि ते बघा तुम्हाला दिसत असेल, मी थोडंसं झूम करून दाखवते, E20. आणि इथं आपल्याला जायचं आहे. खूप मोठा एरिया असतो खरं तर हा. फायनली आपण इथं आलेलो आहोत. आता फायनली आपण आपल्या E20 ह्या गेटजवळ आलेलो आहोत, जे तिकडं आहे. आणि हे जे आहे ना, हा माझा सेकंड एक्सपिरियन्स आहे, म्हणजे मी जायचा इंडियाला जायचा फर्स्ट टाईम. कारण जेव्हा मी तिथं आलेली होती नेदरलँडला, तेव्हा एकटीच आलेली होती. पण ती जी होती फ्लाईट ती माझी डायरेक्ट होती, मी असं कनेक्टिंग फ्लाईटनं आलेली नव्हती. तर फर्स्ट टाईम मी कनेक्टिंगनं चालते. तर मला आता अबुधाबीमध्ये उतरावं लागणार, तिथून मग मला दुसरी फ्लाईट घ्यावी लागणार मुंबईसाठी. तर मग चला बघूया. ही जी सगळी प्रोसेस आहे ना दाखवण्याचा, हाच एक हेतू आहे की समजावं लोकांना, जर तुम्ही एकटा प्रवास करत आहात किंवा फर्स्ट टाईम प्रवास करत आहात आणि जर काही तुम्हाला माहिती नसेल तर ते समजावं म्हणून. तर फायनली मी इथं आलेली आहे गेट नंबर 20वर. आणि असं झालं. आणि आत्ता मस्त मी बसले. थोड्या वेळानंतर मग जेव्हा बोर्डिंग साठी ते बोलवतील तेव्हा मग सगळे लाईनमध्ये उभे राहतील आणि तेव्हा मग ते मग पाठवतात आतमध्ये, जाऊन बसायचं आहे. आणि मग तिथून मग अबुधाबीला उतरायचं. आणि तिथून मग तिथं मला अबुधाबीमध्ये ॲक्च्युली चेकिंग वगैरे करायची गरज नाही आहे, सिक्युरिटी चेकिंग वगैरे. कारण आम्ही तिथं विचारलेलं, ते म्हणाले की तुम्हाला सिक्युरिटी वगैरे चेकिंग करायची गरज नाही आहे, कारण तुम्ही तुमची जी हे आहे फ्लाईट आहे ते खूप शॉर्ट स्टे आहे तुमचा. शॉर्ट स्टे म्हणजे आपण फक्त ट्रान्झिटमध्येच जातो आहे, आपण काय तिथं जास्त वेळ थांबणार नाही आहोत. कारण माझा जो ट्रान्सफर टाईम आहे तो 1 तासाचाच आहे आणि खूप कमी आहे तो ॲक्च्युली. आणि त्यासाठी ते म्हणाले की तुम्हाला काही गरज नाही सिक्युरिटी चेकिंगची वगैरे, तिथं तुम्ही डायरेक्ट तुमचं जे गेट नंबर आहे तिथे तुम्ही जाऊ शकता म्हणून. तर मग मला डायरेक्ट तिथं गेटवर जायचं आहे.
पण मला 1 तास आहे आणि त्याच्यामध्ये जायचं आहे. आणि ही जी फ्लाईट आहे ही 20 मिनटं लेट झालेली आहे ॲक्च्युली. पण तरीही त्यांनी जी इथली जी फ्लाईट आहे ती आधी लेट दाखवत होती आणि इथं आता लेट झालेली असून देखील ते आता अजून फास्ट दाखवते. म्हणजे मी आधी जेव्हा पोचणार होते त्या टायमिंगपेक्षा पण लवकर पोचणार आहे. माहीत नाही कसं काय, पण बघा त्यांनी आधी लेट सांगितलेलं होतं की म्हणजे 7:15ला पोचणार होती आणि माझी 8-8:30ला माझं हे फ्लाईटचं हे होतं, बोर्डिंग होती. हां, तर मग तेव्हा 7:15ला पोचणार होते आणि जेव्हा लेट झाली फ्लाईट 20 मिनटं तेव्हा त्यांनी तो जो म्हणजे पोचायचा जो टायमिंग होता तो आधी घेतला. म्हणजे 6:30ला पोचणार होते. कसं माहिती नाही त्यांनी काय कसं काय केलं, पण असं आहे. तर माझ्याकडे भरपूर टाईम आहे, भरपूर म्हणजे एक 1-1.25 तास आहे. तर हे पण चांगलं आहे. तर हेच आहे की मला असं वाटतं की तुम्ही एकटे प्रवास करत आहात आणि किंवा नवीन आहात तर त्यांना हे हेल्पफुल व्हावं. म्हणजे त्यांच्यासाठी हे कशा प्रोसेस असतात, काय असतात हे समजावं. ह्यासाठी जर तुम्हाला काही समजत नसेल तर मी तर जे लोक असतात जे काम करणार असतात त्यांना विचारू शकतो की म्हणजे गेट नंबर समजत नसेल किंवा काही समजत नसेल तर म्हणजे इतकंही अवघड नाही आहे जितकं अवघड दिसतं. तर खूप सोपं आहे. तर हेच आहे आणि मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. म्हणजे मी कसं म्हणजे प्रवास करणार आहे, कुठल्या गेटवर उतरणार, काय करणार, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हालाही समजेल की काय काय करायचं, कसं करायचं. हे असे बोर्ड लावले जातात जिथं ग्रुप नंबर लिहिलेला असतो आणि तिथं आपल्याला लाईन लावायची असते. मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं होतं की ज्यांची प्रायोरिटी बोर्डिंग असेल त्यांना आधी सोडतात, त्याच्यानंतर मग ग्रुप 3, ग्रुप 4 जे काय आहेत म्हणजे कंपार्टमेंट वाईज असं सोडतात. आणि आता मी आतमध्ये फ्लाईटमध्ये जात आहे, इथं तुम्ही बघू शकता. फ्लाईटमध्ये चढल्यानंतर ही अशी मला एक छोटीशी हँडक्रीम दिलेली होती, त्याचसोबत एक कॅरी बॅग होती आणि अशी आपल्याला TV असते आपली पर्सनल, ज्याच्यामध्ये आपण मूवीज वगैरे बघू शकतो, फ्लाईटची डायरेक्शन किंवा मॅप वगैरे आपण बघू शकतो अशा प्रकारे. आणि माझी जी एअरलाईन होती ती इतिहाड होती आणि थोड्या वेळातच ती म्हणजे टेक ऑफ होणार होती. तर तुम्ही इथं बघू शकता बाहेरून कसा व्ह्यू दिसतो. इथं KLM सगळ्या फ्लाईट्स लागलेल्या होत्या. आणि तुम्हाला तर माहिती आहे सध्याच वार झालेला होता इथं अबुधाबीच्या ह्याच्याजवळ एअरपोर्टवर. तर खूप जणांचा असा प्रश्न होता की मग कसं आहे, काय सेफ आहे का, सिक्युरिटीचं काय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर हे जे काही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील. आता आपण म्हणजे जे फ्लाईट आहे ती लँड होत आहे अबुधाबीमध्ये. तर जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या जे काही प्रश्न आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया. बाय बाय.